नमस्कार. निवडणुकीच्या नंतर मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज पाहण्यासाठी आपल्या सगळ्यांचं जय महाराष्ट्राच्या या विशेष स्टुडिओमध्ये स्वागत. न्यूजरूम मधून आम्ही आपल्यापर्यंत विश्लेषण आणतो आहोत की कशा पद्धतीने काय पद्धतीने मतदान झालेलं असू शकतं, काय पद्धतीने निकाल लागलेला असू शकतो आणि या निकालाचा अन्वयार्थ काय असू शकतो. या संपूर्ण चर्चेमध्ये माझ्यासोबत दोन जण आता मान्यवर आपल्याला न्यूजरूम मध्ये दिसतात, पण त्याचबरोबर आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आणखीन 3 राजकीय विश्लेषक आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने सुद्धा मान्यवर जोडले गेले आहेत. मी पटापट आपल्याला ओळख करून देतो. माझ्यासोबत मुंबईमधून या न्यूजरूम मधून जोडले गेलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेता मधुभाऊ चव्हाण. त्याचबरोबर आपल्यासोबत फारुख भाई अहमद आहेत, वंचितचे प्रतिनिधी प्रवक्ता, या नात्याने प्रवक्ता म्हणून या चर्चेत आहेत. आपल्यासोबत कोल्हापूरहून सुनील मोदी जोडले गेलेले आहेत. सुनील मोदी हे शिव उबाठाचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्याने आहेत. आपल्या या न्यूजरूमच्या लगत असलेल्या स्टुडिओमध्ये 3 मान्यवर आहेत, राजकीय विश्लेषक या नात्याने मी त्यांची आपल्याला पटकन टप्प्याटप्प्याने ओळख करून देतो. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक म्हणून ठाकूर ॲडव्होकेट संजय सिंग आहेत, त्याचबरोबर मकरंद मुळे आहेत आणि जयंत माइंडकर आहेत. या 3ही मान्यवरांचं आपण चर्चेत स्वागत करतोय. चर्चेची सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला तपशील बघायचा आहे, काय प्रकारचे अंदाज व्यक्त होत आहेत. पण हा टीव्ही स्क्रीनवर आता येणारा जो तपशील आहे तो आपल्या समोर आहेच, पण चुकवू नका. विशेष बाब अशी आहे की आत्ताच्या घडीला या चर्चेतल्या तपशिलाच्या व्यतिरिक्त सुद्धा स्क्रीनवर ठिकठिकाणी तुम्हाला माहिती येत राहते. जी माहिती आत्ताच्या घडीला आपल्या स्क्रीनवर आहे त्याच्यातला एक आणखीन तपशील आपल्याला द्यायला हवा. माहिती ही आघाडी स्वरूपातली आत्ता उपलब्ध झालेली आहे. त्याच्यातला जो बारीक सारीक तपशील आहे तो तिथे आपल्याला दिसतोय, पण जो आत्तापर्यंत तपशील संस्थांच्या माध्यमातून आलेला नाही तिथे तो आपल्याला 000 अशा स्वरूपातला दिसतोय. त्यामुळे तुम्ही स्क्रीनच्या वरच्या भागामध्ये देशात काय असू शकतो अंदाज ते पाहू शकता. तुम्हाला खाली स्क्रीनच्या या भागामध्ये पाहायचं असेल तर तिथे तुम्हाला महायुती, मविया आणि अर्थात महाराष्ट्राची आकडेवारी येते. त्याचबरोबर तुम्ही जर स्क्रीनवर अजून नीट पाहिलं तर या बाजूला जो आकडा तुमच्या समोर येतोय तो आकडा देशभरातले महत्त्वाचे मैदानातले खेळाडू कोण, अर्थात कोण उमेदवार आहेत, कोणाविरुद्ध लढतायत, कुठल्या जागेवरून लढतायत, ही सगळी माहिती तुम्हाला फक्त जय महाराष्ट्रावर एका क्षणात टीव्ही बघायला लागलात की लगेच मिळेल. चर्चेला पुढे नेण्यापूर्वी नवा तपशील स्क्रीनवर येतोय, तो बारकाईनं पहा आणि त्याच्या अनुषंगाने चर्चेला आपण पुढे नेणार आहोत, तेव्हा जोडलेले राहा. मॅट्रिक्सचा अंदाज आता स्क्रीनवर येतोय, आपण तो पाहणार आहोत. माझ्यासोबतच्या मान्यवरांपर्यंत आपण चर्चेनिमित्त जाणार आहोत. भारतीय जनता पार्टी आघाडीला 353 ते 368 जागा मिळतील, एक अंदाज मॅट्रिक्सचा आहे. काँग्रेस आघाडीच्यासाठी 118, 133 जागा आहेत. या चर्चेमध्ये पुढचा टप्पा इतरांच्यासाठी 43 ते 48 जागा एवढ्याच दिसत आहेत. इतरांची संख्या ही काही फार वाढताना दिसत नाही, तसे ते उरणारही नाहीत, जवळपास असाच अंदाज आहे. मला या चर्चेला पुढे न्यायचं आहे आणि आपल्यासोबत असलेल्या फारुख अहमद त्याचबरोबर मधु चव्हाण या दोघांना चर्चेत सहभागी करून घ्यायचं आहे. फारुख भाई, आपल्याला पहिला प्रश्न, मी येतोच मधुभाई आपल्यापर्यंत, पण मला सांगा ही जी आकडेवारी समोर येते त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेवू, पण एक साधारण अंदाज 100% याच्यातून कळतो की देश कोणत्या बाजूने मतदान करून राहिलेला आहे. कल कळू शकतो, याबद्दल दुमत नाही, परंतु मी अधोरेखित करू इच्छितो पुन्हा एकदा एक मुद्दा की हे सगळे सर्वे तुम्ही आता बोललात की इतरची संख्या 15-30च्या वर जात नाहीये आणि नेमकं हे मुद्दा आपल्याला विचार करण्याची गरज आहे की या देशामध्ये संसदीय लोकशाही जी पद्धत आपण स्वीकारलेली आहे, या संसदीय लोकशाही पद्धतीला RSS आणि BJP पूर्वीपासून प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी पॅटर्न करू पाहते, म्हणजे द्विपक्षीय लोकशाही आणायचा प्रयत्न हा भाजपाचा राहिलेला आहे आणि काँग्रेसची पण मूक सहमती त्याला आहे. या देशामध्ये जर द्विपक्षीय पद्धती आली तर इतर जे छोटे छोटे इतर पक्ष आहेत जे वेगळी विचारधारा आहे त्यांचं अस्तित्व संपुष्टात येईल आणि ते आणण्याचं काम या वेळेला झालं. म्हणजे आधी आपण म्हणत होतो भाजप आणि काँग्रेस हे दोघं आपापसात ठरवून करतात. भाजप पोलराइज करते, म्हणजे कम्युनल फोर्सेसचं पोलरायझेशन होत होतं, पण यंदाच्या निवडणुकीमध्ये सेक्युलर ताकदीचं पोलरायझेशन करण्यात आलेलं आहे आणि दोन्हीकडे पोलरायझेशन झाल्यामुळं इतर विचारधारा, इतर लोकांचं अस्तित्व, जे बहुरंगीय लोकशाही आपली आहे ते रंग मिटवण्याचं काम आणि 2 रंगात समाविष्ट करण्याचं काम या देशामध्ये चालू आहे. ठीक आहे फारुख भाई, वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला चर्चेला पुढे न्यायचं. या चर्चेतला एक आणखीन महत्त्वाचा टप्पा भारतीय जनता पार्टीचा आहे, स्वाभाविक आहे. चर्चेला पुढे नेत असताना मला मधुभाऊ आपण सांगा, ज्या पद्धतीनं स्तंभ तयार झाले, विचारांचे असतील, चर्चेचे असतील आणि प्रचाराचे सुद्धा,
याचा परिणामच हा आहे का की 353 पर्यंत भारतीय जनता पार्टी जाऊ शकते? जर ती 353 असेल तर त्यातला भाजप किती असेल आणि तो 303 पेक्षा पुढे मागे असेल? 303 पेक्षा नक्की जास्त असेल यावेळेला, कारण या देशातली जनता प्रसादजी प्रगल्भ आहे. म्हणजे मला आठवतंय की कम्युनिस्ट त्यावेळेला खूप काम करायचे, पण लोक त्यांना पाणी दिलं, रस्ते दिले, दिवाबत्ती दिले म्हणून निवडून द्यायचे. आणि म्हणून या देशातली जनतेला कळतं की स्थानिक स्तरावर कोणाला निवडून द्यावं, राज्य स्तरावर कोणाला निवडून, देशाची सूत्र कोणाकडे द्यावीत. देशातली सामान्य जनतासुद्धा ट्रेनमध्ये, टॅक्सीमध्ये, बाजारात चर्चा करायची की हे पंतप्रधान पदाचे उमेदवार. आणि देशातल्या जनतेनं प्रसादजी अनुभवलं आहे 96 पासून 98 पर्यंत. इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान झाले, देवी गौडा पंतप्रधान झाले, त्या ठिकाणी 3-3, 4-4 पंतप्रधान झाले, चंद्रशेखरजी 6 महिने राहिले, चरण सिंगजी 6 दिवस पण राहिले नाहीत. आणि म्हणून त्यांनी कोण पंतप्रधान होण्याच्यामध्ये माननीय शरद पवार साहेबांना सांगतात मला पंतप्रधान व्हायचं आहे. सामनाच्या संपादकांनी सांगितलं उद्धवजी पंतप्रधान होऊ शकतात. थोडक्यात स्थिरता हा एक मुद्दा आहे. आणि 10 वर्षात देशाला सामर्थ्यशाली केलं त्यांनी. जगामध्ये एक रिकॉग्निशन मिळाली, मान्यता मिळाली त्यांच्या नेतृत्वाखाली. ठीक आहे, मला चर्चेला पुढे नेणं गरजेचं आहे. फारुख भाई, मी संधी दिली असती, पण तुमच्याच विचाराच्या जवळपास असलेले आणि आता काँग्रेसच्या आघाडीत जाऊन काँग्रेसचंही प्रतिनिधित्व या चर्चेत करतायत ते सुनील मोदी आपल्या सोबत आहेत. मोदीजी, आवाज येतोय? खरं तर मोदी हा माणूस शिव उबाठामध्ये आहे, उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे, चर्चेत आपल्या सोबत आहे. मला पटकन विचारायचं आहे, मोदीजी आवाज येतोय? हो, येतोय. मला खूपच आनंद वाटतो आपल्याला मोदीजी म्हणून विचारत असताना. तुम्हाला कसं वाटतं? नाही, मलाही आनंद वाटतो. क्या बात आहे. चर्चेला पुढे नेणं गरजेचं असल्यानं मी पटकन प्रश्नापर्यंत आपल्यासाठी येतो. इथे चर्चेचा जो मूळ मुद्दा आहे तो आहे लोकांनी का मतदान केलं असेल. भारतीय जनता पार्टीचं म्हणणं असं आहे की लोकांनी मतदान हे केलेल्या कामाच्या बदल्यात केलंय. वंचितचं म्हणणं असं आहे की सरळ सरळ पोलरायझेशन केलं, म्हणजे लोकांमध्ये दुभागणी केली गेली, एक गट विरुद्ध दुसरा गट अशा प्रकारची रचना उभी केली गेली आणि म्हणून मतदान झालं. तुमचं मत सांगा चर्चेला, त्या अनुषंगानं मग मला पुढे नेता येईल. मोदीजी, आपण बोलणार आहात. दोन मुद्दे मला फक्त आपल्याला आठवण करून द्यायची आहे. जे आता सर्वे येत आहेत त्या सगळ्या सर्वेंचा मी सन्मान करतो, परंतु 2004ला अटल बिहारी वाजपेयी हे परत पंतप्रधान होतील आणि 290 ते 320 जागा निवडून येतील असा सर्व सर्वे सांगत असतानाही तो सर्वे सगळा फेल गेला. आणि त्यामुळं या सर्वेवर तशी काही शक्यता निर्माण होऊ शकते असं माझं मत आहे. दुसरा मुद्दा, महाराष्ट्रामध्ये ज्या सर्व सर्वे दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये ॲटलिस्ट 25 पासून ते 15 पर्यंत जागा या आमच्या आघाडीला दिलेल्या आहेत. हा सेन्स या देशामध्ये असू शकतो का ह्याचा आपण सगळ्यांनी विचार करावा. मोदीजी, ज्या वेळेला आपण ज्या वेळेला हा आकडा सांगता त्यावेळेला जरा थोडासा आणखीन विभागवार आकडा तुम्हाला, म्हणजे तुमच्याच अंतर्गत मवियाच्या अंतर्गत काँग्रेसला किती, तुमच्यासोबत असलेल्या पवारांच्या, शरद पवारांच्या गटाला किती, म्हणजे राशपला किती आणि शिव उबाठाला किती, याचा एक आकडा देऊ शकाल आपण? आम्ही जे अनालिसिस केलेलं आहे आमच्या पक्षाने आणि आघाडीनी, त्याच्यामध्ये कमीत कमी 30 आणि जास्तीत जास्त 35 असा अनालिसिस केलेला आहे. त्याच्यामध्ये आमच्या पक्षाला किमान 12 ते 15, काँग्रेसला किमान 10 ते 12 आणि राष्ट्रवादी पक्षाला 6 ते 8 या जागा आणि एखादी जागा वाढू शकते असा आमचा अंदाज आहे. आता सर्व रुद्र नावाच्या एका सर्वेनी हा आकडा बरोबर दिलेला आहे, पण आपण असं गृहीत करू कमीत कमी दिलेला आकडा हा 15 तरी आहे. म्हणजे 15 येणं म्हणजे देखील महायुतीचा हा पराभव आहे असं माझं मत. ठीक आहे, आपण चर्चेसाठी पुढे जाऊ आणि आपल्यासोबत मधुभाऊ आहेतच. मधुभाऊ, आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता प्रतिनिधी या नात्याने आहात. महाराष्ट्राच्या अंदाजाबाबत आपल्याला पटकन बोलायचं आहे, पण त्याचबरोबर जे संख्या स्क्रीनवर येते तीही आपल्यासमोर आहे. एका बाजूला अंदाज येत आहेत महाराष्ट्राचे 34 ते 41 एवढं यश तुम्हाला मिळू शकतं, पण त्याचबरोबर दुसरे अंदाज सुद्धा 22 ते 26 असे सुद्धा आहेत. मला असं वाटतं की एकाच दुसरा अंदाज सोडला तर साधारणतः 34-30च्या पुढे आणि 40 पर्यंत सगळ्यांनीच अंदाज वर्तवलेले आहे. आणि म्हणून मुळामध्ये लोक महाराष्ट्रातली भारतीय जनता पार्टीचा आणि मित्रपक्षांचा पराभव का करतील आणि यांना निवडून का देतील हा विषय आहे. म्हणून मला असं वाटतं मोदी त्या ठिकाणी आता बोलतायत, त्यांचं वय आणि त्यांचं एकूण सगळ्या याच्याचं मी आदर ठेवून सांगतो की का देतील, कुठल्या मुद्द्यावर तुम्ही जनतेमध्ये गेलात.
मोदींना विरोध आम्ही या 10 कारणासाठी करतोय, याच्यावर गेलं नाहीत. तुम्ही फडणवीसांना फडतूच नाहीस तुमचे नेते म्हणाले. हा मोदी, हे मोदी हे म्हणाले. व्यक्तिगत टीका, खालच्या दर्जाची टीका, असभ्य भाषेची टीका केलीत. ही निवडणूक तुम्ही राष्ट्रीय प्रस्तावावर घेऊनच गेला नाहीत. मोदीजींची सुरक्षा व्यवस्था चुकीची आहे, आर्थिक धोरण चुकीचं आहे, शेती धोरण चुकीचं आहे, देशामधल्या सामान्य माणसाला तुम्ही त्या ठिकाणी सुख दिलं नाही, ते चुकीचं आहे. ह्याच्यावर कुठल्यावर चर्चा झाली नाही. ॲज अगेन्स्ट आम्ही मात्र त्या ठिकाणी लोकांसमोर मुद्दे मांडले. राम मंदिर वगैरे, राम मंदिर हा सगळ्यात मुद्दा, त्याची मुद्दा अगदी अगदी येतो त्याच्याकडे आपण येऊयात एकदा पटकन. तत्पूर्वी विश्लेषकांपर्यंत जाऊयात. आपल्यासोबत विश्लेषकांची एक अत्यंत मान्यवरांची फळी आहे. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट संजय सिंग, जयंत माइंडकर, त्याचबरोबर मकरंद मुळे. मकरंद मुळे, मला या चर्चेला प्रतिवाद करण्याच्यासाठी किंवा या चर्चेच्या मधले दोष काढण्यासाठी आपल्यापर्यंत पोहोचायचं नाही. तुम्ही त्यातला नवा मुद्दा देणं गरजेचं आहे. थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं असेल, मवियाच्याकडून काय सांगितलं जातं तर अमुक एक संख्येची त्यांच्याकडून दावेदारी पेश केली जाते. सुनील मोदी काय बोलले ते आपण ऐकलं. मला त्यातला एक कळीचा मुद्दा उपस्थित करायचा आहे आणि तो असा आहे, शरद पवारांना नक्की कुठं विजय मिळणार आहे? तुम्ही 4-2 जागा तरी सांगू शकता का? माझ्या लेखी आत्ताच्या घडीला परिस्थिती खूप आव्हानात्मक आहे त्यांच्यासाठी, म्हणजेच राष्ट्रपसाठी. मकरंदमुळे आपलं विश्लेषण. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी मला एक जरा मुद्दा मांडायचा आहे. साधारणपणे एक पक्ष कम्युनल आहे अशी विभागणी देशात झालेली आहे. अशी जेव्हा आपण मांडणी करतो तेव्हा त्या कम्युनल पक्षाला मत देणाऱ्या, मतदान करणाऱ्या मतदारांनाही आपण कम्युनल ठरवतो. 2019 साली ज्यावेळी भारतीय जनता पार्टीने पुन्हा दुसऱ्यांदा विजय मिळवला, त्यावेळी सुद्धा असे जे सगळे भारतीय जनता पार्टीचे विरोधक, म्हणजे केवळ पक्षीय विरोधक नाही तर स्वतःला विश्लेषक म्हणणारे, त्यांनी मतदारांना दोषी दिलं होतं का तर भाजपला विजयी केलं म्हणून. मला असं वाटतं की हे जे सातत्याने होत आहे त्याच्यामुळेही भारतीय जनता पार्टीचं पारडं जड होत असावं. कारण मतदारांवर अविश्वास टाकायचा, कारण तो भाजपला मत देतो त्याला चुकीचा ठरवायचा. आता तो तुम्ही जो मुद्दा आणलेला आहे की एक महाराष्ट्राचं वातावरण असं आहे की मुळात आपण लक्षात घ्या की आज सुद्धा चर्चेच्या वेळी एक दबाव काय आहे किंवा एक काय तणावाखाली चर्चा होते महाराष्ट्रातली, तर महाराष्ट्रात एक नॅरेटिव्ह या प्रचाराच्या दरम्यान तयार केलं गेलं की या 2 पक्षांना, म्हणजे विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या गटाला आणि शरद पवार यांच्या गटाला खूप मोठी सहानुभूती महाराष्ट्रात आहे. आणि दुसरं, निवडणूक सुरू झाल्यापासून म्हणजे पहिलाच मतदानाचा टप्पा संपला तेव्हा मतदान उदासीन आहे, नकारात्मकता आहे मतदानात, असं एक चित्र निर्माण केलं. या 2 पार्श्वभूमीवर हेच जर सूत्र पक्क धरलं आणि हेच खरं मांडलं तर खरं म्हणजे मग महायुतीचा पराभव महाराष्ट्रात दणदणीत व्हायला पाहिजे होता. कुठलाही पोलचा आकडा तसं काही दाखवत नाहीये. महायुतीची आकडेवारी ही पुरेशी बोलकी आहे आणि आपण एक्झिट पोलवर चर्चा करतोय. अगदी 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 याच मुद्द्याला मी आपल्या या चर्चेत प्रमाण मानतो आणि चर्चेला पुढे नेत असताना मी आता पटकन ॲडव्होकेट संजय सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. आपल्यासोबत असलेल्या मान्यवरांच्या माध्यमातून ही चर्चा पुढे नेत असताना मला संजय सिंग आपल्याकडून एका गोष्टीच्या बाबतीतला खुलासा लागेल, तो म्हणजे असा की निवडणुकीचा प्रचार हा मवियाच्या नेत्यांकडून कमी आणि त्यांच्या समर्थकांकडूनच भरपूर होताना दिसला. त्या समर्थकांसाठी जणू काही ही जगण्या मरण्याची लढाई असल्यासारखं वाटत होतं आणि ही जगण्या मरण्याची लढाई त्यांच्याकडे कार्यकर्ते नव्हते म्हणून होती का त्यांचे नेतेच गायब झाले होते म्हणून होती? ये बहुत ही अच्छा प्रश्न है आपका और ये उनके लिए बहुत गंभीर प्रश्न था. ये देखिए, कार्यकर्ता की, मैंने पहले भी कहा था इसी डिबेट में कि नेता अपना मन बदल सकता है, वोटर अपना मन नहीं बदलता, विचारधारा अपना मन नहीं बदलती. किसी ने जीवन भर जय श्री राम जय श्री राम जय श्री राम का नारा लगाया हो, उसको अचानक से आप ये कहते हो कि अभी जय श्री राम का नारा गलत है, अभी आपको अल्लाह अकबर कहना है, तो आप सोचिए कि ये कितना कठिन काम है और उसमें से कितने लोग कर पाएंगे. तो उत्तर उसका ये है कि 90% लोग नहीं कर पाएंगे. 10% लोग जो बहुत महत्वाकांक्षी होंगे, राजनीतिक रूप से अपने मास्टर्स का ऑर्डर लेते होंगे, वही लोग ये हिम्मत कर सकते हैं और ये करने का साहस कर सकते हैं. और ये दिक्कत विपक्ष के साथ पूरी तरह से बना रहा. राजनीति में हर कोई अपने अपने तरह से एक नैरेटिव तैयार करने का कोशिश करता है और जो बहुत ग्राउंड पिच पे खेल रहे थे, बहुत वीक विकेट पे खेल रहे थे, उन लोगों ने एक नया नैरेटिव बनाने का कोशिश किया कि इस तरह से नैरेटिव बना के शायद हम इससे कुछ लीड ले सकते हैं. लेकिन दुर्भाग्य ऐसा है कि ऐसा कुछ हुआ नहीं है. अगर मैं पिछले 30 सालों से लगातार जिस तरह से राजनीति को देख रहा हूं, आप इसको मेरी भविष्यवाणी ही समझिए कि महाराष्ट्र की जनता को मैं सबसे ज्यादा प्रबुद्ध और समझदार पूरे देश में
अगर महाराष्ट्र की जनता की तुलना की जाए तो ये बहुत ही ज़्यादा प्रबुद्ध जनता है यहाँ की, और उनको ये पता था कि यहाँ क्या चल रहा है। ठीक, और इसलिए महाराष्ट्र की जनता ने उसका उत्तर बहुत साइलेंटली तरीके से दे दिया है। कार्यकर्ता चाहे जितने जोश में रहे हो, जनता ने अपना काम किया है। ठीक आहे, थोडक्यात काय तर जनतेनं आपलं मत दिलंय आणि आपलं मत त्यांचं ज्या मतदान यंत्रामध्ये बंद झालंय त्या संदर्भात चर्चेला पुढे नेत असताना आपल्यासोबत सुनील मोदी आहेत, कोल्हापुरातून जोडले गेलेले आहेत, ते उद्धव गटाचे प्रतिनिधी प्रवक्ता म्हणून चर्चेत आहेत। सुनीलजी, माझा आवाज अतिशय नीट आपल्यापर्यंत पोहोचतोय अशी अपेक्षा आहे। मला एका गोष्टीचा खुलासा आपण आता करा, तुमच्या संपूर्ण प्रचारामध्ये तुमचे नेते हे प्रत्यक्षात प्रचाराला राबवताना कमी दिसले आणि तुमचे समर्थकच द्वेषानं मैदानात उतरलेले दिसले होते, अशी परिस्थिती का आली होती? नाही, माझं मत असं आहे की हा तुमचं जे मत आहे ते चुकीचं आहे। उलट असं माझं मत आहे की ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीने ठाकरेंना टार्गेट केलं, नकली शिवसेना म्हणलं, या ठिकाणी सामान्यातला सामान्य कार्यकर्ता हा काही न करता सरळ सरळ तिथल्या महाविकास आघाडीला मत देत होता। तुम्हाला नंतर रिझल्ट नंतर लक्षात येईल। मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही मतदारसंघामध्ये माझ्यावर जबाबदारी होती। मी आपल्याला सांगतो, कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, त्याचबरोबर माढा या चारही जागा महाविकास आघाडीच्याच निवडून येणार, याच्यामध्ये काही शंका नाही। इतकं मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो। याचं कारण असं आहे, पण तुमचा हा अंदाज केवळ आणि केवळ तुमचा अंदाज हा कोल्हापूर म्हणजे थोडक्यात पश्चिम महाराष्ट्रापुरता आहे का तुम्ही महाराष्ट्राविषयीची पण अशाच प्रकारची भूमिका मांडताय? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याच प्रकारची भावना होती, याच प्रकारचे नेते होते आणि केवळ नेते नाही, नेत्यापासून ते सामान्य कार्यकर्ता हा या निवडणुकीमध्ये सुप्तपणे काम करत होता। हे तुम्हाला मला 5 तारखेला परत तुम्ही चर्चेला बोलवा, मी जे म्हणतोय हे सिद्ध होते की नाही ते पहा। ठीक आहे, आपण पटकन मधुभाऊंना विचारणार आहोत। मधुभाऊ, मुद्दा इथे असा आहे की कार्यकर्ता सुप्तपणे काम करत होता, तो सुप्त होता का गुप्त होता? माझ्या मते मी प्रामाणिकपणे सांगतो, म्हणजे राजकीय आकसाने सांगत नाही जी। मी लालबाग, परळ वगैरे या मतदारसंघामध्ये राहतो, साधारण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, म्हणजे जिथे शिवसेनेचा आत्मा होता सैनिकांचा, तिथे कोणी गुप्तच होते, सुप्त नव्हते। म्हणजे मी आता ते नाव घेत नाही, कारण सगळे जेव्हा माझे आता नगरसेवक असतील, प्रमुख असतील, त्यांचे सगळे त्या ठिकाणी घरी होते। मतदानाच्या दिवशी शिवसैनिकांमध्ये पूर्वीच्या एक हुरूप असायचा, उत्साह असायचा, टेबलाच्या भोवती त्या ठिकाणी ते बसलेले असायचे, मला ते कुठे दिसले नाहीत। आणि मी एक आपल्याला परवानगी देत असाल तर मोदीजी, मी आपल्याला विचारू इच्छितो, आपण वयोवृद्ध आहात, नकली का म्हटलं? ज्या एका माननीय बाळासाहेबांनी शिवसेना नावाचं साम्राज्य उभं केलं, त्याची उद्ध्वस्त धर्मशाळा उद्धवजींनी केली। का नकली म्हटलं? ज्या सिद्धांताच्या आधारावर त्या ठिकाणी बाळासाहेबांनी आपली शिवसेना उभी केली, प्रत्येक बाबतीमध्ये लाचारी, प्रत्येक बाबतीमध्ये, म्हणजे एक उदाहरण देतो, ज्या वेळेला सावरकरांचा अपमान केला जी राहुल गांधीने, त्यावेळेला काय वाक्य होतं उद्धव ठाकरेजींचं? मी राहुल गांधींना विनंती करतो की कृपया त्यांनी यापुढे सावरकरांचा अपमान करायचं थांबवावं। हे बाळासाहेबांच्या पुत्रांची भाषा। राम मंदिरावर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकत होतात, राम मंदिर बांधलं नाही, किती कशा प्रकारची भाषा करत। कुठल्याही सभेमध्ये त्यांनी नकली शिवसेना अशासाठी म्हटलं त्यांना की लोकांनी ओळखलं की कुठे घेऊन चालल्यात, आणि म्हणून जो सच्चा शिवसैनिक होता, जो आजही बाळासाहेबांच्या आदर आहे, तो सॉफ्ट राहिला, तो त्या आक्रमक त्यांनी काम केलं। ठीक आहे, याच्यावरचं उत्तर येण्यासाठी आपल्यासोबत सुनील मोदीजी जोडले गेले आहेत। मधुभाऊ, आपण टीव्हीवर त्यांना पाहू शकतोय, मोदीजी उत्तर द्या यावर। मधु चव्हाणजी, तुम्ही मला ओळखलं नाही, मी पूर्वश्रमीतला भाजपचाच आहे आणि मी वयोवृद्ध नाही, माझं वय वर्ष 55 आहे। मी परत घेतो शब्द आपले, मी परत आपल्यासारखे कार्यकर्ते, मधुभाऊ, पांढरे केस असलेला प्रत्येक माणूस वयोवृद्ध समजत जाऊ नका। प्रवक्ते म्हणून राहिलेले आहेत आणि अजित पवार किंवा यामिनी जाधव सारखे कार्यकर्त्यांचं तुम्हाला काम करावं लागतं, हेच भारतीय जनता पार्टीचं अपयश आहे। म्हणून माझ्यासारखा विद्यार्थी तुम्हाला सोनिया गांधींची हजी करावी लागते, हे कुठलं यश आहे? तुम्हाला सोनिया गांधींची हजी करावी लागते, मिनतवारी करावी लागते, हात जोडून समोर वाकून उभं राहावं लागतं, हे कुठलं यश आहे?
हा कुठला स्वाभिमान आहे? बिलकुल सोनियाजी म्हणून हा कुठला स्वाभिमान आहे? सगळी शिवसेना शरद पवार साहेबांच्या पायाजवळ नेऊन ठेवली, हा कुठला स्वाभिमान आहे? एक भंपक माणूस सामनाचा संपादक ठेवला, हा कुठला स्वाभिमान आहे? द्रौपदी सीताचा अपमान करणारी काय सांगताय तुम्ही? उद्ध्वस्त धर्मशाळा केलंय उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची. बरं, चर्चेला इथेच एका राजकीय विश्लेषकाची गरज असल्यानं पटकन आपल्याला सोबत असलेल्या जयंत माइंडकरांपर्यंत पोहोचायचं आहे. माइंडकर, चर्चेतले सगळे मुद्दे आपल्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचलेत अशी अपेक्षा आहे. मात्र इथे जो आत्ता कळीचा मुद्दा आणि चर्चेला नवी वळण देणारा मुद्दा आलाय तो आहे शिवसेनेला काँग्रेसच्या दावणीला बांधल्यानं शिवसैनिकांचं झालेलं मानसिक खच्चीकरण. मी स्वतः मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी फिरलो आणि मला त्यावेळेला हे स्पष्टपणे जाणवलं की शिवसैनिक खास करून जिथे काँग्रेसला जाऊन पंजा दाबण्याची गरज आलेली आहे तिथे काही फार उत्साही नव्हते. हां, जिथे त्यांना शिंदेंच्या विरोधात लढायचं आहे तिथे शिवसैनिक त्वेषाने उतरले होते. शिवसैनिक याचा अर्थ या क्षणाला तरी उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते म्हणून आपण मोजतोय, शिंदेंचे सुद्धा शिवसैनिकच आहेत. जिथे जिथे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे जो फारुख भाई मी आपल्याकडूनही थोड्या वेळानं समजून घेईन, आपण त्याच्यानंतर चर्चेत पुढे जात असताना लक्षात घेऊ. शिवसेनेची लढाई जिथे भाजपशी होती तिथे तुलनेनं बऱ्यापैकी उद्धव ठाकरेंना कमकुवत स्थिती अनुभवायला मिळाली, पण जिथे उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशी लढाई होती तिथे बऱ्यापैकी संघर्ष दिसला. जयंत माइंडकर, आपलं उत्तर, त्यानंतर फारुख अहमद यांच्यापर्यंत याच्याच विश्लेषणाच्या निमित्तानं पुढचा प्रश्न असेल. मला थोडंसं फक्त एक थोडासा वेळ जास्ती द्याल प्लीज. हा एक प्रश्न आहे ट्रान्सफर ऑफ व्होट्सचा, आणि इथे एक सगळेच जणू काही शिवसेनेचे प्रवक्ते आहे किंवा शिवसेना 30 वर्ष तुम्ही त्यांच्याबरोबर राहिला, ज्यांनी जय श्रीराम म्हटलं ते अल्लाह अकबर म्हणायला कसे लागले, अशा प्रकारचे जेव्हा सगळे संवाद ऐकायला मिळाले, मला जरा इतिहास शिवसेनेचा एका मिनिटात सांगतो की बाळासाहेबांनी पहिली युती काँग्रेसशी केलेली होती. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. मुरली देवरा काँग्रेसचे असताना त्यांना शिवसेनेनी पहिल्यांदा मेयर केलेलं होतं, आणि त्याच्यानंतर 1989ला जेव्हा शिवसेनेला कोणताही पक्ष आपल्या जवळ करत नव्हता महाराष्ट्रात आणि नॅशनल लेवलला भाजपला कोणीही करत नव्हता, तेव्हा पहिली युती 1987ला भाजप आणि शिवसेनेची झाली, जी पुढची 30 वर्ष कायम राहिली. आता ती 30 वर्ष झालेली युती का तोडली, तर त्याचं एका वाक्यात उत्तर एवढंच आहे की उद्धव ठाकरेंना 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद पाहिजे होतं, जे त्यांना भाजपनी नाकारलं, जे त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी दिलं, आणि म्हणून मधु चव्हाण मी तुमच्यामध्ये कधीही बोलत नाही आणि तुम्ही तेवढं नाही. मग मध्ये मला तुमचा आवाज का आला? तुम्ही बोला प्लीज. अरे पण बोलताय कशाला? प्लीज बोला. हो तुम्ही बोला ना, मी शांत राहतो. तेही बोलू नका. त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंना जे मुख्यमंत्री पद पाहिजे होतं ते त्यांना भाजपने दिलं नाही, ते त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिलं. एक साधं राजकारण ते खेळले आणि त्यांनी 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद मिळवलं. ठीक आहे, पण मला हस्तक्षेप करायचा आहे चर्चेत. मला हस्तक्षेप करायचा आहे 1 मिनिट फक्त, आणि याचा खुलासा मधुभाऊंना करायचाच असेल की या सगळ्या युतीच्या संदर्भात नक्की मुख्यमंत्रीपद हा चर्चेचा कळीचा मुद्दा होता, पण मधुभाऊ याला 5 वर्ष 2.5 वर्ष असा 2 टप्पे गेलेले आहेत. आपल्याला त्यात नाही अडकायचं आहे. देशाची निवडणूक आहे. पुढचा मुद्दा घेऊन येतो, तो असा होता की शिवसैनिकाचं वोट ट्रान्सफर झालं का? तुम्ही उत्तर द्या, पण आधी एक फारुख भाईंकडून या वोट ट्रान्सफरचं गणित समजून घेऊयात. वोट ट्रान्सफर तुम्हाला वाटतं टप्प्याटप्प्यानं अनेक ठिकाणी झालेलं असेल? नाही बघा, ही जी यांची आघाडी झाली होती काँग्रेस आणि शिवसेना, हे परस्पर विरोधी राहिलेले विचारधारा आहेत, आणि परस्पर विरोधी राहिलेले विचारधाराचे नेते आपल्या राजकीय स्वार्थापोटी एक येतात, परंतु जे एकमेकाच्या विरोधामध्ये भांडण करून पूर्ण एकमेकावर गुन्हे दाखल करून घेतलेले आहेत ते कार्यकर्ते आणि मतदारांची फसगत होते, आणि ती झालेली आहे. ते ट्रान्सफर कितपत झालं आता 4 तारखेला कळेलच, परंतु विचारधारा तुम्ही थोपवू शकत नाहीत. तुम्ही नेते थोपवू शकता, तुम्ही आघाड्या करू शकता, आणि या पद्धतीचं जे एक अभद्रपणा महाराष्ट्रामध्ये आलं ते दोन्हीकडून झालेलं आहे. एकीकडं सिंचन घोटाळ्याचे आरोप अजित पवार करून चक्की पिसिंगचा आरोप केला आणि त्यांनाच मग उरावर घेतलं
अशोक चव्हाणाच्या आदर्शवर आरोप केलं, त्यांना आता सोबत मांडीवर घेत आहेत, तर अभद्रपणा दोन्हीकडून झालेला आहे आणि ते जनतेला काही पटलेलं नाही. जनतेला एक नवीन पर्याय, नवीन विकल्प हवा आहे आणि ती जनता परिवर्तनासाठी महत्वाचा मुद्दा आपण आणलात की ज्यांच्याशी तुम्ही दीर्घकाळ संघर्ष केलात त्या माणसांच्या सोबत तुम्ही गेलात आणि म्हणून वोट ऑफ ट्रान्सफर अर्थात मताचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतर सहज झालेलं नसेल. नाही, मला असं वाटतं की मी भारतीय जनता पक्षाचा प्रतिनिधी म्हणून इथे बोलत नाही. जे तुम्ही मगाशी अतिशय बोलायला हवं. नाही, मी वेगळं पुढचं वाक्य म्हणून सांगतो. पुढचं वाक्य माझं हा. म्हणून की मी प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला की भारतीय जनता, जसं आता मगाशी उदाहरण दिलं की बारामतीला भाजपचे मतं आहेत ती ट्रान्सफर झाली, परंतु शिवसैनिक जो कट्टर आहे त्यांनी, तुम्ही बरोबर विश्लेषण, शिंदे जिथे होते आणि तिथे शिवसेनेचा असेल मशाल घेऊन तिथे त्यांनी वोट ट्रान्सफर करण्याचा म्हणजे उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदेची लढाई अधिक प्रामाणिक तीव्र झाली, परंतु बाकीच्या ठिकाणी झालं नाही. ॲज अगेन्स्ट भारतीय जनता पार्टीने मात्र कोणी मग घड्याळ असेल, अजितदादांचा प्रतिनिधी असेल किंवा शिंदे साहेबांचा प्रतिनिधी असेल, हा निवडून आल्यानंतर उद्या मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी हात वर करणार आहे, राष्ट्रपतींकडे जे बहुमतासाठी जाईल, त्यामुळे आम्ही प्रामाणिकपणे मतं ट्रान्सफर केली. याच्यावर एक मकरंद मुळेंपर्यंत जाण्याची गरज आहे. आपल्यासोबत सुनील मोदी जोडले गेलेले आहेत. सुनील मोदी हे कोल्हापुरातून उद्धव ठाकरेंच्या गटाचं प्रतिनिधित्व करण्याच्यासाठी चर्चेत आहेत, पण आताच्या घडीला जो वोट ट्रान्सफरचा मुद्दा आहे तो लक्षात घ्यायला हवा. तो या निवडणुकीतला एक अत्यंत कळीचा मुद्दा ठरलेला आहे. तो कशासाठी, तर जर समजा भारतीय जनता पार्टीची मतं अजित पवारांना गरज असेल तिथे गेली असतील का, अजित पवारांची मतं भारतीय जनता पार्टीला जिथे गरज आहे तिथे गेलेली असतील का, इतकंच नाही तर शिंदेंची मतं ही मुळात त्यांच्याकडे असतील का आणि उद्धव ठाकरेंची काही प्रमाणात इकडे तिकडे झाली असतील का. 6 पक्ष 6 घटक निवडणुकीत असताना नक्की कुणाचं काय कसं गणित बसलं असेल. ज्या पद्धतीनं आत्ताच्या घडीला आपण मकरंदमुळे आकडे पाहतोय ते आकडे लक्षात घेऊन मला या वोट ट्रान्सफरच्या संदर्भातलं आपलं विश्लेषण गरजेचं आहे. ही चर्चा थोडीशी लांबती आहे पण ती गरजेची आहे, कारण यावरच निकाल महाराष्ट्राचा अवलंबून आहे. मधुभाऊ, हे तुम्हालाही मान्य असेल. आणि या निमित्तानं मकरंदमुळे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून पटकन उत्तर घेऊयात. बोला मकरंदजी. असं आहे की 2019च्या विधानसभाच्या निकालात भारतीय जनता पार्टीची गाडी 105 या इतक्याच जागांवर का थांबली, हा खरं म्हणजे कळीचा मुद्दा आहे. त्यावेळची गणितं का होती की भाजपची जागा वाढल्या नाहीत. त्यामुळे वोट ट्रान्सफरच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी राजकीय पक्ष असून सुद्धा आणि राजकीय पक्षांनी एकमेकां मित्र पक्षांवर कुरघोडी करायची असून सुद्धा अधिक प्रामाणिक आहे असं मानायला काही हरकत नाही. एकूण युतीचा दीर्घकाळचा जर प्रवास बघितला तर या पार्श्वभूमीवर ज्या विशिष्ट जागेचा आत्ता उल्लेख आला बारामतीचा, खडकवासला विधानसभा मतदारसंघात 24,000 मतांची वाढ झालेली आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, सगळ्या याच्याबाबतीतल्या पूर्ण बातमी प्रसिद्ध झालेत. खडकवासला विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी आणि प्रबोधन मंच नावाच्या उपक्रमातनं मतदान वाढावं याच्याकरता विशेष प्रयत्न झालेले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी किंवा भारतीय जनता पार्टीचा समर्थक, हितचिंतक असा आजही या काळात राष्ट्रवादी अजितदादा गट आणि एकनाथ शिंदे शिवसेना गट या दोघांबरोबर मत ट्रान्सफरच्या बाबतीत अधिक प्रामाणिक राहिला आहे, हे निश्चित आहे. राहिला मुद्दा हेच दोन्हीकडनं झाला असेल का, तर आत्ता तरी चर्चेत ज्या प्रकारची चर्चा सुरू आहे जी आत्ता तिघांची एकमेकांना गरज असल्यामुळे ते दोन्हीकडनं काही प्रमाणात निश्चित झालं असेल. पण ठाणे विधानसभा मतदारसंघाचा तुम्ही मागचा निकाल बघा. ठाणे विधानसभा मतदारसंघाचा मागचा निकालात भारतीय जनता पार्टीचे संजय केळकर जे आज आमदार आलेत त्यांच्या विरोधात मतदानाची प्रक्रिया काय झाली होती ती आपण लक्षात घेतली पाहिजे. आता हाच मुद्दा जो मगाशी तुम्ही जयंत माइंडकरांना विचारला असेल, जिथे जिथे मशाल आणि धनुष्यबाणाचा संघर्ष आहे तिथली लढत ही अधिक चुरशीची, अधिक तीव्र आहे. आणि एक गट जो पारंपरिक शिवसेनेचा मतदार आहे त्यांना उद्धव ठाकरे यांनी केलेली ही युती म्हणजे महाविकास आघाडीबरोबर जाणं पटलं नसलं तरी पारंपरिक असल्यामुळे त्यांनी मशालीला प्राधान्य काही ठिकाणी निश्चितपणे दिलं असणार. त्यामुळे महाराष्ट्रातले हे 2 पक्षांचे जे एकत्रित लढाई आहे ते निकाल बघणं अधिक खरं म्हणजे अधिक रंगतदार ठरणार. ठीक आहे. या चर्चेला पुढे नेत असताना आपल्याला या चर्चेतला जो आत्मा आहे तो विसरून चालणार नाही आणि तो आहे आकडेवारीचा. जन की बात या संस्थेच्याकडून घेतला गेलेला अंदाज काय आहे तो पहा. भारतीय जनता पार्टीला 377 आणि काँग्रेसला 171च्या आसपास अशा पद्धतीचा अंदाज आहे. 15 जागा या इतरांच्याकडे जाताना दिसत आहेत. आपल्याला या आकड्याच्या अनुषंगाने चर्चा करायची आहे. सुनील मोदी आपल्यासोबत आहेत, कोल्हापूरहून जोडले गेलेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात शिव उबाठाचे ते प्रतिनिधी आहेत. मला आपल्याला पटकन सुनीलजी विचारायचं आहे, 377चा अंदाज जर भारतीय जनता पार्टी आघाडीला असेल तर तुमच्या लेखी
त्यामध्ये भाजपा किती असू शकतो आणि केवळ भारतीय जनता पार्टी नाही आहे, तर जी तुमची काँग्रेसची आघाडी आहे त्या काँग्रेसच्या आघाडीचा अंदाज हा 171च्या आसपास जाताना दिसतोय. काय म्हणणं आहे आपलं सुनीलजी? मला माझं असं प्रामाणिक असं मत आहे की भारतीय जनता पार्टीला जो आता आघाडीला 371 आकडा दाखवतायत तो जरा एक्झरसाइज म्हणजे त्याला अतिशयोक्ती आकडा आहे. खरा आकडा जर म्हणला तर त्यांचा 260च्या वर येणार नाही. ह्याचं कारण असं आहे, मी लॉजिकली बोलतो, दक्षिणेकडचा कर्नाटकातले सगळे लोक देत आहेत 25 जागा, 20 जागा, 21 जागा. ज्या कर्नाटकामध्ये आत्ता ज्याची कर्नाटकाला लावताना राजस्थान आणि मध्य प्रदेशचे जे नियम लावतात की त्यांना ह्या सवलती दिल्या, काँग्रेसनेही त्या सवलती दिल्यात, अशा वेळी वोट जे आहे ते JDSचं काँग्रेसला मिळालं का नाही मिळालं याच्यावरती आहे. मला असं वाटतं असे काही बिहारमधला विशेषतः बिहारमध्ये JDUनं जे काम केलेलं आहे त्या JDUची तुम्ही आज 9 जागा ते 10 जागा दाखवतायत. मला ते पटत नाहीये. लोक या निवडणुकीतले 2 वैशिष्ट्य आहेत. एक, मोदी लाट नव्हती आणि लोक चर्चा करत नव्हती, लोक त्यांच्या डोक्यात ठेवून मतदान करत होते. क्या बात आहे सुनील मोदीजी, अगदी 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 फारच छान. आपण 2 महत्वाचे मुद्दे मांडलेत. या दोन्ही महत्वाच्या मुद्द्यांच्या अनुसार टप्प्याटप्प्याने पुढे जाणं गरजेचं आहे. एक अत्यंत कळीचा मुद्दा आपण मांडला तो दक्षिण भारताच्या संदर्भातला आहे आणि दक्षिण भारतातल्या या चर्चेसाठी मला पटकन मधुभाऊ आधी आपल्याला बोलता करायचं आहे. मधुभाऊंच्या या प्रतिक्रियेच्या नंतर आपण ॲडव्होकेट संजय सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत. पण आधी मधुभाऊ तुम्ही सांगा, सगळं एक वातावरण असं निर्माण झालं होतं की जणू काही आता प्राप्त स्थितीमध्ये दक्षिणेतून भारतीय जनता पार्टीला बऱ्यापैकी यश मिळताना दिसू शकतं. सुनील मोदींना ते पटत नाही. तुमचा अंदाज काय? असा आहे की त्याने आपलं मत सांगितलं, मी वास्तव सांगतो, मी कुठल्याही प्रकारच्या भावना विवश होऊन सांगत नाही. तेलंगणामध्ये आम्हाला बऱ्यापैकी जागा मिळेल, कर्नाटकामध्ये तर 20-25, 20च्या पुढे तर नक्की मिळतील. तामिळनाडूमध्ये यावेळेला चमत्कार होईल. मी फार अगदी 10, 15, 20 सांगत नाही, जिथे आमचं एकही नाही तिथे आम्हाला काही जागा मिळतील. केरळमध्ये 1 जागा तर निश्चित मिळेल, जिथे आमचं त्या ठिकाणी वर्षानुवर्षाचं स्वप्न आहे की आम्ही फक्त नॉर्थचा पक्ष आहोत, काऊ बेल्टचा पक्ष आहोत. आणि केरळमध्ये सुद्धा त्याचे अनेक कारण आहेत. काँग्रेस, कम्युनिस्ट, डावे यांच्यामध्ये असलेला बेबनाव, अनेक प्रकारच्या हिंदूंवर टाकलेल्या सगळ्या प्रकारच्या कंडिशन्स, हा एक भाग असेल. आंध्र प्रदेशामध्ये तुलनेने आम्हाला सुद्धा काही जागा मिळतील. गेल्या 2019ला सर्व मिळून या दक्षिणेतल्या 4 राज्यामध्ये 5 राज्यामध्ये आता जेवढ्या जागा आम्हाला लोकसभेला मिळाल्या होत्या त्याच्यापेक्षा सगळ्या विश्लेषकांचा अंदाज चुकेल. भारतीय जनता पार्टी तिथे चांगल्या, मी उत्तम सर्वोत्तम म्हणत नाही, चांगल्या तुलनेने चांगलं यश प्राप्त केलेलं दिसेल आपल्याला. आपण या चर्चेत विश्लेषक या नात्यानं संजय सिंग यांना जोडून घेतोय. सिंग साहेब, दक्षिणेत काय कारणानं भारतीय जनता पार्टीला मतदान होईल असं आपल्याला वाटतं? ज्या पद्धतीची चर्चा माध्यमांमध्ये होती ती माध्यमातली चर्चा अशी आहे की तामिळनाडूमध्ये गेल्या वेळेपेक्षा जास्त संख्या असेल, तेलंगणामध्ये अनपेक्षित यश असेल, कर्नाटकात सुद्धा यश मिळू शकतं. तुम्हाला वाटतंय दक्षिण भारताचे दरवाजे भारतीय जनता पार्टीच्यासाठी उघडणार आहेत? आणि महत्त्वाचा मुद्दा, जे नुकसान महाराष्ट्रात शक्य आहे ते दक्षिणेतून भरून येऊ शकतं का? देखिए, इसमें ऐसा है कि दक्षिण भारत में इस समय प्रभु श्री राम का मंदिर बनने के बाद और आज जो देश में माहौल है, आपको पीछे जाना पड़ेगा. आप देखिए कि जब राम मंदिर बनाने के लिए कार सेवा हो रही थी, उस समय दक्षिण के लोगों का जो उत्साह था उसको नकारा नहीं जा सकता है. और पूजा पद्धति हो, सनातन परंपरा को मानने वाले लोग हो, उसकी कमी नहीं है. और ये जो बातें चल रही हैं वो इसलिए चल रही है कि रीजनल एस्पिरेशंस रीजनल गवर्नमेंट के लिए हो सकती हैं, लेकिन आज पूरे देश में जो माहौल है वो नेशनल एस्पिरेशन है. आपका जो इंटरनेशनल लेवल पे एलिवेशन है, कोई कितना भी कह ले, लेकिन साउथ में जो प्रमाण है पढ़े लिखे लोगों का, उनको ये तो समझता है ना कि भारत की अर्थव्यवस्था की साइज अगर 12वें नंबर से 10 साल में 4थे नंबर तक जा सकती है, अगर फॉरेन रिजर्व बढ़ सकता है, कांग्रेस समर्थित चंद्रशेखर सिंह की सरकार में अगर सैकड़ों टन सोना गिरवी रखा जा सकता है और भारतीय जनता पार्टी के शासनकाल में वो सोना लाने की बात हो रही है, ऐसे बहुत सारी चीजें हैं जो दक्षिण को आकर्षित करती हैं. और सबसे बड़ी चीज जो आकर्षित कर रही है दक्षिण को, वो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का नेतृत्व. नरेंद्र मोदी का नेतृत्व इस समय, और इसको
उनके जो दुश्मन होंगे उनको भी मानना पड़ेगा कि पूरे देश में नहीं, इस समय दुनिया का नेता इसलिए उनको कहा जा रहा है कि इस समय जितनी ऊंचाई पे वो हैं, वो दूसरे उनके विपक्षी भी मानते हैं कि इस समय उतने ऊंचे कद का नेता कोई देश में है नहीं, और इसका लाभ भारतीय जनता पार्टी को मिल रहा है। और निश्चित रूप से दक्षिण में इस बार भारतीय जनता पार्टी का प्रदर्शन अच्छा होगा। रही बात महाराष्ट्र की जो कमी है जो आप कह रहे हैं जी, तो ये विश्लेषण है, ये सबका अपना अंदाज है, लेकिन मेरा अपना अंदाज, मेरा एस्टिमेशन ये है कि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र में कहीं से भी कम पड़ने नहीं जा रही है। जो लोग सोच रहे हैं भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र में कम पड़ने जा रही है, 4 तारीख को उनके होश उड़ जाएंगे। बिलकुल बिलकुल, आपण त्या निमित्तानं चर्चा करू। पण आता एक ताजा तपशील समोर येतोय, तो जनमत चाचणीच्या संदर्भातला आहे। म्हणजे जनमत या संस्थेकडून झालेली चाचणी आणि ती आत्ताच्या घडीला काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी दोघांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मतं देती आहेत। ती पाहूयात काय काय मतं आहेत ते आता आपण पाहणार आहोत। जनमतच्या कडून भारतीय जनता पार्टीच्यासाठी थोडीशी चिंताजनक अशी माहिती समोर येते। 272 ते 290 एवढाच आकडा भारतीय जनता पार्टीला जनमत या संस्थेनं दिलाय। काँग्रेसच्यासाठी 72 ते 78चा अंदाज आहे। पण त्यांच्याकडचा जो तिसरा गट आहे तो तिसरा गट बऱ्यापैकी मोठा आणि तो सुद्धा 3 आकडी आहे। अर्थात त्याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे, कारण त्यामध्ये ममता बॅनर्जी वेगळ्या पकडल्या आहेत का, आम आदमी पक्ष वेगळा पकडलाय का, या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील। पण याच्यातला जो एक अंदाज आहे त्या अंदाजानुसार पुढे जाऊ आणि तो अंदाज आहे त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे जयंत माइंडकर यांच्याकडे। मी त्या अंदाजाच्या संदर्भातला तपशील आपल्या समोर ठेवतो। तो असा आहे की प्राप्त स्थितीमध्ये 272 ते 290 जर भारतीय जनता पार्टी आघाडी असेल तर जयंतराव तुम्हाला काय वाटतंय यामध्ये भाजपा किती असेल? भाजपा माझ्या दृष्टीने 200 ते 225 या दरम्यान असेल। जर भारतीय जनता पार्टी 200च्या खाली असेल तर सरकार अर्थात नरेंद्र, आपण मला असं वाटतं आपण या प्रश्नाद्वारे सरळ मुद्द्यापर्यंत येतोय। प्रश्न हा आहे की लागोपाठ तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी शपथ घेतील का? तर अगदी राज्यशास्त्राचा एक विद्यार्थी या नात्याने सांगतो की सिंगल लार्जेस्ट पार्टी ही शेवटी भारतीय जनता पार्टी राहणार आहे। हां, फक्त तो प्रश्न असा आहे, जसं आत्ता ते जनमतचं जे काही आलेलं आहे आणि त्याच्या आधी आपण जे काही 372 पर्यंत वगैरे पाहिलेले होते, तर असं वाटत आहे की 200 ते 225 या दरम्यान बीजेपी असेल, तर 100 ते 120 125 पर्यंत काँग्रेस, आणि हे दोन्ही व्यक्तिगत पक्ष म्हणून आघाडी म्हणून नाही। याचा अर्थ असा हे क्लिअर आहे की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सिंगल मधु चव्हाण एक काम करा, मी इथून उठतो, तुम्ही बोला, कारण सगळे प्रश्न तुम्हालाच विचारायचे आहेत, तुम्हाला बोलायचं, तुम्हाला दुसऱ्याला बोलायला जायचं नाहीये। शेवटी भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते हे काय आहेत हे त्यांनी एकदा मला भर टीव्ही डिबेट मध्ये तुम्हाला टोकून काढलं पाहिजे असं म्हणणारे होते। तुम्ही पण त्याच लायकीचे दिसताय। ठीक आहे जयंतराव या मुद्द्याला मधुभाईंना प्रतिवाद करायचा आहे म्हणून मी त्यांना संधी दिलेली आहे। मधुभाऊ, भारतीय जनता पार्टी अडकेल 200च्या आसपास अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केला जातोय, तो पटू शकतो का? मला असं वाटतं त्यांचं विश्लेषण आहे, विश्लेषकाच्या विश्लेषणाचा आदर करू, पण वास्तवात ते चित्र नाही आहे। मुळामध्ये भारतीय जनता पार्टीने मोदीजींना पंतप्रधान पासून दूर ठेवून सगळ्यांना 6-6 महिने 1-1 वर्ष वाटून देण्यासाठी आपण या आघाडीला निवडून द्यावं, हे भारतीय जनता अतिशय प्रगल्भ आहे। मी त्यांच्याला विरोध करत नाही, मी फक्त त्यांना एवढंच विचारलं की कुठल्या आधारावर, मग मध्य प्रदेश घ्या, उत्तर प्रदेश घ्या, राजस्थान घ्या, गुजरात घ्या, अगदी वादासाठी असं गृहीत धरू की महाराष्ट्रात थोडंसं नुकसान होईल, परंतु जे पूर्वांचल भाग आहे की जिथे भारतीय जनता पक्षाने लुक ॲट ईस्ट म्हणून केलं होतं आणि त्या ठिकाणी फार मोठ्या सुधारणा, रस्ते, विकासाची कामं केली। पंजाबमध्ये आता स्थिती वेगळी आहे, गेल्या वेळेपेक्षा अतिशय तगडे उमेदवार पंजाबमध्ये देण्यात आलेले आहेत। झारखंड आहे, उत्तरांचल आहे, काश्मीरमध्ये गेल्या वेळेपेक्षा जागा वाढते, आणि या सगळ्याचा विचार केला तर मला 300 ते 303च्या खाली बीजेपी येईल असं वाटत नाही। एवढा पुअर परफॉर्मन्स 225 हा बीजेपीचा असेल असं मला वाटत नाही। फक्त आधार विचारला। ठीक आहे आपल्याला पटकन एकदा संजय सिंह यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे। ॲडव्होकेट संजय सिंह आपल्या सोबत आहेत। संजय सिंह जी, जब ये कहा जाता है कि बीजेपी तो बहुमत का आंकड़ा भी नहीं छुएगी, तुमच्या लेखी प्राप्त स्थितीमध्ये
अशा प्रकारचं एक तरी कारण तुम्हाला दिसतं की भारतीय जनता पार्टी प्राप्त स्थितीमध्ये बहुमताच्या आकड्यापर्यंत जाणार नाही, गेल्या वेळेपेक्षा कमी संख्या मिळवेल, काही वाटतंय का? कारण सातत्याने सांगितलं जातं की काम करणारं सरकार आहे आणि लोकांना काम करणाऱ्या सरकारच्या सोबत राहायचं आहे. बिल्कुल भी ऐसा नहीं होने वाला है. मैं यहीं पे बैठ के पहले भी कह चुका हूँ कि भारतीय जनता पार्टी अपना जो 2019 का टैली था उसको क्रॉस करेगी, इम्प्रूवमेंट करेगी. इसमें कोई दो मत नहीं है, किसी को इसमें कोई शंका नहीं होनी चाहिए. लेकिन हर किसी के, मधु भाई, हर किसी के बात का सम्मान करना चाहिए. वो विश्लेषण कर रहे हैं, उनको ऐसा लगता है, आप सुनिए उसको और सम्मान पूर्वक सुनिए और फिर अपने बारे में आप अपनी बात कह दीजिए कि नहीं ऐसा नहीं होगा. लेकिन उनको कहने दीजिए, क्योंकि आज हम 1 तारीख को बैठे हैं, 4 तारीख को सब सामने आने वाला है. कौन सच कह रहा है, और हो सकता है 4 तारीख को फिर यहीं आके बैठे तो आप पूछ लीजिएगा इनसे कि आपको, तो किसी को भी कुछ भी लग सकता है. सबका अपना परसेप्शन है, अपना देखने का तरीका है. जैसे मैं कह रहा हूं कि भारतीय जनता पार्टी 350 के ऊपर चली जाए तो कोई आश्चर्य की बात नहीं है, 370 पाले तो कोई आश्चर्य की बात नहीं है, क्योंकि भारतीय जनता पार्टी का 10 साल का जो परफॉर्मेंस है वो राष्ट्र निर्माण का है, लोकान्मुख है, लोगों के हित के लिए है और गलत तरीके से भ्रष्टाचार करने वाले भ्रष्टाचारियों का गला दबाने के लिए है. जी, इसके उदाहरण मिले हैं. लोग कहते हैं ईडी सीबीआई यूज हो रही है, तो जहां ईडी सीबीआई जा रही है वहां नोटों के ढेर मिल रहे हैं, तो वो भ्रष्टाचार नहीं है क्या? और देश की गरीब जनता उसको देख नहीं रही है क्या? तो उस पर गरीब जनता रिएक्ट नहीं करेगी? तो सबका अपना मत है. मुझे ऐसा लगता है कि भारतीय जनता पार्टी और नरेंद्र मोदी जी ने इस देश में एक नई तरह की राजनीति की शुरुआत की है और करप्शन के अगेंस्ट में हो, चाहे राजनीति के अगेंस्ट में हो, चाहे कार्यक्रमों के अगेंस्ट में हो, गलत चीजों को. भाई उत्तर प्रदेश जैसे राज्य में आप कल्पना नहीं कर सकते हैं 7:30 बजे के बाद आपकी बहू बेटियां निकल के जा नहीं सकती थी सुरक्षित. आज की स्थिति है माइनकर साहब, आपको उत्तर प्रदेश नहीं पता है जी. मैं जानता हूं उत्तर प्रदेश के हालात इतने खराब थे कि सत्ता में बैठे हुए लोग पुलिस स्टेशनों में बैठ के अपना कब्जा कर लेते थे और वहां के जो स्टेशन के अधिकारी होते थे उनको डिक्टेट करते थे और वो करना पड़ता था. जमीन कब्जा करना, मर्डर करना, अपहरण करना, हत्याएं करना, ये आम बात थी. पिछले 10 सालों में ये दृश्य बदला है, तो क्या आम जनता पे इसका असर नहीं होगा क्या? बिल्कुल. इसलिए मैं ये कहता हूं कि भारतीय जनता पार्टी किसी कीमत पे कम नहीं होगी, ये और बेटर करेगी, इंप्रूव करेगी. बिलकुल. ठाकूर संजय सिंग यांच्या या दाव्याला उत्तर देण्याच्यासाठी जयंतरावपर्यंत जायचं आहे, पण जयंतराव, वेळेची मर्यादा आहे, आपल्याला प्रत्येकाला पुढे सरकायचं आहे, चर्चेत नवे नवे मुद्दे घेणं गरजेचं आहे. मला या चर्चेतल्या एका पुढच्या टप्प्याकडे जात असताना आता वंचितकडे येणं गरजेचं आहे आणि तो मुद्दा आहे तो स्वाभाविकरित्या या वेळेला सगळ्यात जास्त गाजलेल्या या भागाचा, या प्रचाराचा, राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न. आता मला सांगा, नरेंद्र मोदींनी त्यांच्या कार्यकर्त्यांना 400चं टार्गेट दिलं, ज्याला म्हणतात की एक मोठं लक्ष ठेवलं, त्याला तुम्ही एकदमच बदलून टाकलं. तुम्ही त्याला राज्यघटना बदलण्याचा डाव असा प्रकारे प्रचार केलात, हे कुठनं आलं? बघा, एक गोष्ट आहे की गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं संविधानाच्या अनेक मूल्यांना तुडवण्याचं काम केलेलं आहे. संवैधानिक संस्थांना, संवैधानिक जे मोठमोठे इन्स्टिट्यूशन होते, स्वायत्ताधारी होते, त्यांच्यावर अंकुश लादण्याचं काम केलेलं आहे. उघड जनतेला मान्य झालेलं आहे. याच्यावर काही डिबेट आणि वाद करण्याची, पुरावे देण्याची गरज राहिलेली नाही आहे. पण याच पद्धतीनं संविधानामधल्या अनेक गोष्टी ज्या आहेत, जे RSSला, भाजपला मान्य नाहीत, ते बदलण्यासाठी त्यांना 3/4 मेजॉरिटी पाहिजे. यामुळं ते 400चे घेते. हे भाजपचे उमेदवार असलेले, खासदार राहिलेले, जबाबदार असलेल्या लोकांनी मांडल्यामुळं लोकांना या गोष्टीचं जास्त हे झालेलं आहे. दुसरा मुद्दा, हा जो निष्कर्ष आहे हा केवळ मधुभाऊ आपल्या सोबत आहेत, त्यांनी पटकन उत्तर द्यावं. भारतीय जनता पार्टीचे काही नेते बोलले म्हणून हा अजेंडा होता असं उघडकीस आलं. अजेंडा हा कुठला एखादा नेता ठरवत नाही, आगाऊ ज्याला म्हणतात ना जे, आणि असे नेते त्या ठिकाणी सगळ्याच पक्षात आहेत की जे आपल्या पक्षाला स्वतःच्या अडचणीत आणलं, सॅम पेट्रोडा यांनी आणलेलं आहे. म्हणून मला म्हणायचं आहे, घटना गेल्या 10 वर्षात जरा तरी टच केलेली आहे, त्याला जरा तरी हात लावलेला आहे. इंदिरा गांधींनी अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय झाल्यानंतर सुप्रीम कोर्टात जाण्याच्या ऐवजी घटनाच बदलून टाकली आणि सगळ्यांना जेलमध्ये टाकलं. आणि म्हणून घटनाला जराही हात लावला नाही. मुख्यमंत्री असताना ज्यावेळेला 60 वर्ष घटनेला झाली, त्यावेळेला ती घटना त्या ठिकाणी गांधीनगरमध्ये हत्तीवर ठेवून ते चालत गेले. पंतप्रधानही झालेले नव्हते. घटना ही मला सर्वतोपरी आहे, घटना ही माझी गीता आहे.
हे पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून पार्लमेंटमध्ये जाताना बोलले. आणि मला असं वाटतं की बाबासाहेबांना जे जे अपेक्षित आहे ते सर्व केलं. सामाजिक न्यायाचे अनेक निर्णय घेतले, स्त्री कल्याणाचा निर्णय घेतला, दीन दलित गरीब आदिवासी पिछडे जाती यांचा निर्णय घेतला. आणि 4च जाती त्यांनी सांगितलं. मी फक्त अर्ध्या मिनिटात सांगतो. मी जाती मानत नाही. महिला, गरीब, विद्यार्थी आणि त्या ठिकाणी 4था मुद्दा सांगितला तो म्हणजे त्या ठिकाणी गरीब आणि सर्वांमध्ये असलेला त्या असे 4च जाती मी मानतो. घटना बदलली त्यांनी 10 वर्षात हात तरी लावला घटनेला. ज्याने 90 वर्ष घटना बदलली. शौचुवे खाके हात चली. पण याच्यावर फारुखभाईंचं एक मत घेऊ आणि त्यानंतर आपण पटकन मकरंद मोळेंपर्यंत जाणार आहात. फारुखभाई, वेळेची मर्यादा मिनिट आहे आपल्याकडे. नाही, जातीवर खूप ताकदीनं मधु चव्हाण म्हणतायत की मी जात मानत नाही, जातीचं म्हणताय. मला या दोघांचं सांगायचं आहे की काँग्रेसनं ज्या पद्धतीनं मुसलमानांना मूर्ख बनवण्याचं काम केलं आहे. स्वातंत्र्यापूर्वी 18 वर्ष मुस्लिमाकडं ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचं पद राहत होतं. 9 ते 10 लोकांना ऑल इंडिया काँग्रेस कमिटीनं पद दिलं. 1947 पासून आजपर्यंत 76 वर्षात एकदाही त्यांनी स्वतःच्या पक्षाचा अध्यक्ष केलं नाही. आणि हे BJP RSS नेहमी म्हणते आम्ही जात मानत नाही, आम्ही जात मानत नाही, आम्ही हिंदू एक मानतो. इतकं हिंदू एक मानतं. तुमची मातृसंस्था असलेल्या RSSने इतक्या 100 वर्षामध्ये एकदा ब्राह्मण आहेत तर कोणी RSSचं संघचालक प्रमुख दिला नाही. मग जात मानत नाही, खोटा प्रचार काला करताय. जेवढी जातीवादी मानसिकता तुम्ही करता हे एकही नाही आहे आणि नाही आहे. फारुखभाई तपशील थोडासा चुकतोय, थोडासा गडबडतोय. रज्जू भैया होते. अपवाद बरं ठीक आहे ना. एक हात 2 नावाचा अपवाद सोडा. पण तुम्हाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, तुम्हाला दुसरी लोक भेटत नाहीत. 98% तुम्ही सगळ्यांना संधी देता. म्हणजे जेवढं काँग्रेसचं सेक्युलरिझम धोकादायक आहे संघाकडून अपेक्षा नाही. रिपाईनं पण ब्राह्मण अध्यक्ष करून दाखवावं. रिपाई ब्राह्मण अध्यक्ष का करत आहे का? आंबेडकरवादी नाही. आमच्या इथं तुम्हाला सांगतो आता प्रदेश अध्यक्ष एका महिलेला पॅरेंट बॉडीचं केलेलं आहे. हे धाडस तुम्ही केलं कधी? आमच्या इथं जेवढे संध्या इथं भेटतात तेवढी संधी सेक्युलर म्हणवणाऱ्या कोणत्याही पक्षाने दिले नाही. त्यामुळे आज वंचित बहुजन आघाडीमध्ये सर्व समावेशक घटक जुळत आहेत. या मुद्द्याला विश्लेषणाच्या अनुषंगाने आपण पाहणार आहोत. आणि मकरंद मोळे आपल्या सोबत आहेत. मकरंदजी, प्रत्येक बाजूच्या अनुषंगानं चर्चा होत असताना मला 2 पटकन मुद्दे आपल्याकडून हवे आहेत. वेळेची मर्यादा आहे. मला पटकन सांगा की प्राप्त स्थितीमध्ये घटना बदलाचा मुद्दा हा अडचणीचा ठरला का भारतीय जनता पार्टीसाठी? आणि त्याही पलीकडे जाऊन एक आणखीन मुद्दा तुम्ही लक्षात घेऊन त्याचंही उत्तर मला पटकन द्या. दलितांना किंवा मुसलमानांना शासकीय योजना लागू करताना कोणताही भेदभाव न करणारं सरकार हे आपलंसं वाटू शकतं का? केवळ आणि केवळ जात आणि धर्माचे प्रचार झाले की मग ते बिथरतात? नाही, असं आहे की घटना बदलाचा मुद्दा भारतीय जनता पार्टीला अडचणीचा ठरू शकतो का नाही हा मुद्दा नाही आहे. घटना बदलाचा मुद्दा भारतीय जनता पार्टीला काय झालंय की ह्या पहिल्या टप्प्यातल्या 2 टप्पे जे झाले, निवडणुकीच्या पहिल्या 2 ते 3 टप्प्यात हा मुद्दा अधिक प्रचाराचा प्रभावी होता. त्याचा परिणाम मतदारांवर निश्चित झालेला नाही आहे. त्याचा परिणाम भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी किंवा काही मधल्या फळीतल्या नेत्यांनी स्वतःवरच करून घेतला आणि ते त्या विचित्र याच्याखाली दबावाखाली आले. ते त्यांनी रिटॅलिएटच केलं नाही. ते रिटॅलिएट करण्याची गरज होती. आता ते का रिटॅलिएट केलं नसेल तर त्यांना असं वाटलं असेल ह्याला प्रत्युत्तर देणं म्हणजे जणू काही याचं समर्थन करणं होईल की काय. त्यामुळे ते झालेलं नाहीये. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा या दोघांनी या मुद्द्याचा पुरेसा समाचार पूर्ण प्रचाराच्या काळात घेतलेला आहे. आता दुसरा मुद्दा, सरकारी योजनांचा लाभार्थी हा जात भाषा पंथ धर्म या पलीकडचा असतो तर सगळेजण असतात. भारतीय जनता पार्टीने जर असाच विचार केला असता की नाही आपल्याच मतदाराला आपल्याच हितचिंतकांना लाभ मिळाला पाहिजे असा विचार 25 वर्ष पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्टांनी आपली सत्ता टिकवताना काही प्रमाणात केलेला होता. तसा भारतीय जनता पार्टीने केलेला नाहीये. त्यामुळे केवळ मतपेटीवर नजर ठेवून जर भारतीय जनता पार्टीला राजकारण करायचं असतं तर ते 10 वर्षात करता आलं असतं. ते भारतीय जनता पार्टीने केलेलं नाहीये. आणि मी परत सांगतोय या निवडणुकीतला जो 14-19च्या टप्प्यातही झालेला होता लाभार्थी हा मोठा गट आहे जो भारतीय जनता पार्टी बरोबर असेल. आपण जे नेहमी मुस्लिम भाजपच्या विरोधात आहेत, मुस्लिमांकरता काही केलेलं नाही. मुस्लिम महिलांचं प्रमाण भारतीय जनता पार्टीला मत देण्याचं हळूहळू वाढतंय. ते एकदम वाढेल का, ते लगेच चित्र त्याचं पलटेल का, हे टप्प्याटप्प्याने वाढतंय. मला असं वाटतं कुठल्याही राजकीय पक्षाचं यश हे असंच असतं. आणि म्हणून भाजप का वाढला
52 ते 2024 म्हणजे जनसंघ ते भाजप हा जर प्रवास बघितला ठीक आहे, तर आपले सिद्धांत, आपली मूल्य, आपला वैचारिक भूमिका त्याला जोडून लोकव्यवहार काय आहे हे लक्षात घेऊन भाजप वाढलेला आहे. ठीक आहे, आपल्याला या संधी जी एक प्रतिवादाची पटकन संधी मला आपल्या सोबत असलेल्या ठाकूर संजय सिंग यांना द्यायची आणि त्यानंतर जयंत माइंडकर आहेत. वेळेची मर्यादा कृपया पाळावी अशी एक छोटीशी विनंती आहे प्रत्येकालाच. बोला. मुझे बोलना है प्रसाद जी? बिल्कुल बिल्कुल जी बिल्कुल. देखिए, अभी जो कहा है हमारे भाई साहब ने वही सच्चाई है कि जब आप निष्पक्ष होकर काम करते हैं, आप पंथ, धर्म, जात किसी की चिंता न करते हुए जब आपने लोगों के लिए काम किया है तो लोगों का आपको प्यार मिलना ही है. और वही हुआ है नरेंद्र मोदी जी के साथ. और गठबंधन के समय में भी भारतीय जनता पार्टी के और गठबंधन के दूसरे उनके साथियों का प्रचार ये था, वो लोग कहते थे कि हाँ सिंबल नरेंद्र मोदी है, कैंडिडेट कहाँ है, कौन है, बोले नरेंद्र मोदी कैंडिडेट है. ये भारतीय जनता पार्टी का और उनके गठबंधन के साथियों का कैंपेन था कि सिंबल तो है वो है, लेकिन हमारा कैंडिडेट कोई भी लड़ता होगा लेकिन फाइनली कैंडिडेट नरेंद्र मोदी जी है. और ये नरेंद्र मोदी जी को फिर से एक बार से इस देश में प्रधानमंत्री बनाने के लिए इस देश के लोगों ने मत दिया है, ऐसा मेरा मत है. ठीक आहे, पटकन जयंतराव माइंडकर, आपल्या चेहऱ्यावरची अस्वस्थता जाणवतीये, दिसतीये, उत्तराच्यासाठी आपलीच संधी आहे. प्रसाद, असं आहे, आपण जाणता की मी स्वतः गुजरात कव्हर केलेलं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी एकदा असं म्हणाले होते की ते प्रेस कॉन्फरन्समध्ये, जे काही रेअर प्रेस कॉन्फरन्स त्यांची होती, कि जब मैं रास्ता बनाता हूं तब क्या उस रास्ते से मुस्लिम आदमी नहीं जाएगा. प्रश्न हा आहे की तो रस्त्यावरून मुस्लिम जाईल, दलित जाईल, सवर्ण जातील, सगळे धर्माचे जातील, पण ज्या जखमा झालेल्या आहेत गोधरा दंगलीनी त्या भरून येतील का? ज्या जखमा अखलकनी उत्तर प्रदेशात घेतलेल्या आहेत की त्याच्या फ्रीजमध्ये कोणतं मांस आहे, ते बीफ आहे की अजून कोणाचं मांस आहे, याच्यामुळे त्याचा जर का मृत्यू झाला असेल तर त्या समाजाच्या, त्या कुटुंबाच्या जखमा त्या कोणीतरी भरून काढल्या जातील का? ठीक आहे, तुम्ही एका 100 कोटी लोकांना याच्यामध्ये आता माइंडकर बोलू इच्छित नाही. तुम्ही चुकीचा नॅरेटिव्ह सांगू नका, चुकीचा नॅरेटिव्ह सांगू नका. नाही ऐकणार आम्ही, चुकीचा नॅरेटिव्ह सांगू नका. मुस्लिम आणि ते मांस चुकीचा नॅरेटिव्ह कृपा करून सांगू नका. चर्चेत हस्तक्षेप तुम्ही लॉजिकल करा, तुम्ही तर्काच्या आधारावर बोला. ठीक आहे, लॉजिकल मधुभाऊ बिलकुल, मधुभाऊ याच निमित्तानं चर्चेत हस्तक्षेप करतोय. ठाकूर संजय सिंग उत्तर देत आहेत. विश्लेषकांच्या अंतर्गत या निमित्तानं असलेली चर्चा आपण पाहणार आहोत. ठाकूर जी, मैं राइट विंगर हूँ, बिल्कुल हूँ, मैं छाती ठोक के बोलता हूँ, मैं हिंदू पत्रकार सनातनी हूँ, मैं नहीं हूँ, बिल्कुल मैं सनातनी नहीं हूँ, मैं सती प्रथा को मानने वाली सनातन मैं नहीं मानता हूँ. सती प्रथा को मानने वाली सनातन मैं बिल्कुल नहीं मानता हूँ, मैं उसका विरोध करता हूँ. अरे भारतीय जनता पार्टी मेरे पीछे लगती है, मैं कभी भी गया नहीं हूँ, मैं कभी भी गया नहीं हूँ, नहीं मैं कभी गया नहीं हूँ, ये सब मैं कहीं गया नहीं हूँ ना मैं कभी किसी पार्टी में गया हूँ. ये बिल्कुल गलत है. यही जो आप यू यूज प्रॉपर वर्ड नहीं शर्म लगता. यू यूज प्रॉपर वर्ड. आई एम नॉट, मैं रिलीजियस नहीं हूँ, मैं सिर्फ एक पत्रकार हूँ और एक आदमी हूँ, मैं मानव हूँ. ये हिंदुत्व वगैरह बात मैं नहीं जानता हूँ, पत्रकार तरीके से बात. ठीक आहे, मला चर्चेत हस्तक्षेप करायचा आहे. चर्चेला वेळेची मर्यादा असल्याची एक छोटी आठवण करून द्यायची आणि इथेच ही चर्चा आटोपती घ्यायची आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले अत्यंत मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. या निमित्तानं निवडणुकीच्या मतदानोत्तर चाचण्यांचं विश्लेषण आपण करू शकलो. जाता जाता आपण पटकन पॉइंट्स पाहणार आहोत. काय महत्त्वाच्या प्रकारचे निष्कर्ष निघालेले आहेत प्रत्येकाचे ते आता स्क्रीनवर येत आहेत, आपण ते पाहणार आहोत. काँग्रेस आघाडीला या अंदाजानुसार काय सी वोटरचा अंदाज काय येतोय तो आपण पाहणार आहोत आणि तो आता आपल्याला पडद्यावर येतो आहे. भारतीय जनता पार्टीच्या आघाडीला 22 ते 26 जागा. सी वोटरच्या अंदाजानुसार महाराष्ट्राचा हा अंदाज आहे. सी वोटरचा महाराष्ट्रासाठीचा अंदाज 23 ते 25 असा आहे.
काँग्रेस आघाडीला PMRQच्या अनुसार भाजपा आघाडी देशामध्ये 359 जागा जिंकू शकते. PMRQच्या अनुसार काँग्रेस आघाडी 154 जागा जिंकू शकते. त्याच पद्धतीनं PMRQच्या अनुसार 30 जागा इतरांना जाऊ शकतात. जन की बातच्या अनुसार भाजपाला 377 आणि काँग्रेसला 151 जागा देशात मिळू शकतात. इतरांच्यासाठीचा आकडा समोर येतोय तो 15 असा आहे. जन की बातच्या अनुसारचा आकडा झाला. आता पुढचा तपशील समोर येतोय. PMRQचा अंदाज आपण थोड्याच वेळापूर्वी पाहिलेला आहे. चर्चेला आपण इथेच आटोपता घेतो आहोत. या चर्चेला वेळेची मर्यादा असल्यानं आपल्याला इथेच थांबावं लागतंय. सर्व मान्यवरांचे या चर्चेमध्ये धन्यवाद आणि आभार. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.